चला तर मंडळी, आज मस्तपैकी धरलं वांग करूया. माझ्या आरवीचे बोबडे बोलला सकाळपासून ना भरल्या वांग्याला धरलं वांग म्हणायला लागले. ऐकायला भारी वाटाल तर म्हणून मी कधी तिच्यात काही सुधारणा केलीच नाही, म्हणजे तिला सांगितलंच नाही मी. तर मी काय केलं, कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकलं, त्याच्यात खोबऱ्याचे 4-5 तुकडे, मूठभर शेंगदाणे टाकले, नंतर तीळ, जिरे, धने आणि बडीचे प्रत्येक 1 चमचा टाकायचं, त्याला स्वाद छान येतोय म्हणून. नंतर कोथिंबीर आणि आले लसूणची पेस्ट मिक्सरला बारीक करताना टाकली, त्याच्यात मी मिक्सरला मस्त बारीक वाटण करून घेतलं. नंतर आपले जे वांगे होते त्याचे हुबे काप करायचे आणि मस्तपैकी थोडंसं भाजून घ्यायचे काळे पडेपर्यंत. कढईमध्ये 1 चमचा मी तेल टाकलं, त्याच्यात कांदा 2 चिरून टाकला बारीक बारीक. नंतर हळद, मीठ आणि लाल तिखट टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. थोडासा मसाला जो आपण केला होता ना तो टाकला मी. गरम पाणी टाकायचं आणि तेल सुटले आता मस्त आपली वांगी टाकायची आणि गरम पाणी टाकायचं, म्हणजे आपण ज्या वेळेला गरम पाणी टाकतो ना त्यावेळेला मस्तपैकी कट चांगला येतो आणि वांगी पण मस्त पटकन शिजतात 10-15 मिनिटातच. हे बघा मस्त तर्री आले आणि एकदम भारी झाल्यात धरली वांगी. तर चला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब